गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री मयुरेश्वराय नमः. जय जयाजी विघ्नहरा, मूषक वाहन मोरेश्वरा, पुराण पुरुषा, विधिजा वरा, भालचंद्रा, त्रिनयना, आदिमायेचा नियंता, पूर्ण ब्रह्म तू एकदंता, हरिहर आणि विधाता, त्रयस्वरूपी नटलासी, पंचभूते पंचप्राण, पंचदेव पंचकर्ण, पांचापासून पांच पूर्ण उत्पन्न केली स्वशक्ती, स्थिर जंगम सर्व व्यापून, विंपंच अंगुले उरला जाण, ऐसा पूर्ण ब्रह्म तू सनातन, प्रणव स्वरूपे नटलासी, सगुण निर्गुण तू चिंतामणी, चिंतता स्थासी पुरसी झनी, भक्त रक्षलागोनी, युगायुगी प्रगट होसी, नाम तुझे वाचे वदता, निवारे सकळ भय भव चिंता, पाप ताप आणि दैन्यता, समूळ विलया पावता, धुंडी दासे जाणूनी चित्त, नामस्मरणी जडली भक्ती, तेने सगुण तू श्री गणपती, वदसी हृदयी वसोनी, मागील अध्यायी कथासुरस श्रुतय कथिती ही मुनीस, तेव्हा मुनी प्रार्थुन्यास तास, उसते झाले ते काळी, मूळ गंगेचा लागता वात, स्थिर झाला याच वनात, तर अनेक तीर्थे मार्गात, नव्हती काय या सम, कोंडण्यास पूर्वी गजानन, काय वदला हे करी कथन, तव मुखींचे शब्द गहन, गोड लागती श्रवणासी, सुते एकता मुनिवानी, आनंदासे अंतकरणी, म्हणे तुम्ही श्रोते महाज्ञानी, देवे माते मिळाली, तर ती सत्यकथा ही पावनी, जी व्यासे कथिली मज लागोनी, ती मी सांगतो आला श्रवणी, सादर होऊनी कथेसी, महातपस्वी कोंडण्या मुनी, जो योगी या माझी शिरोमणी, कांता तयाची सांगता श्रवणी, सादर होऊनी कथेसी, महातपस्वी कोंडण्या मुनी, जो योगी या माझी शिरोमणी, कांता याची सुशील गृहिणी, नाम आश्रया तेचे, गणेश भक्त महाराज मुनी, सद्भावतयाचे गणेश चरणी, विधींची चिंता ह्याच स्थानी पूर्ण केली गजानने, स्थावर क्षेत्र हे महान, मुनी येथे करीत अनुष्ठान, एकाक्षरांचे पुरचरण, दुर्वांकुरे अर्चित, दुर्वा अलौकिक ह्या अत्यंत, दुर्वापणे तुष्टे एकदंत, दुर्वा समवस्तु त्रैलोक्यात, शोधिता न मिळे कदापि, कौंडण्य करिता दुर्वार्पण, संतुष्ट होनी गजानन, वदता झाला मुनी लागून, इच्छित मार्ग सत्वर, तेव्हा मुनी लीन होऊनी गणेश चरणी, अर्जुनी प्रेम अंकुशपानी, दुर्वांकुर मस्तकी अर्पोनी, वदता झाला आनंदे, जोवरी असे धरा तननी, तोवर मम हस्ते मोक्षदानी, अर्चन होई घेई चिंतामणी, दुर्वांकुरे करोनी न लगे, देवा माते मुक्ती, अखंड देई नाम भक्ती, या वाचोनी श्री गणपती आसनसे मजलागी, आणि एक ही मम आस, लीला करी या ठायास, पूर्ण करी हे मम मानस, दयावंत एकाळी, वदे आनंदे मग गजानन, धुमासूर आणि धूमवर्ण, धूमकेतू हे त्रयजान, असुर महान होतील समुदा, माधव हे दोघे जण, अवतरतील लक्ष्मी नारायण, यांचे यात स्थानी आणून, सूतमी होईन सुमदेचा, प्रकट होऊन मी या स्थानी, नाम गाजविन चिंतामणी, लीला अभिनव करोनी, दानव कंदन करीन, दुर्वांकुरे नित्य अर्चन, घेईन तव हस्ते मी अनुदिन, ऐशा सद्वराशी अर्पोण, मुनिवर्या तोषविला, सत्कथा ऐसी वदता सूत, मुनी तया प्रश्न करीत, तरी दुर्वा महिमा अत्यद्भुत, आमुच्या श्रवणी घालिका, कवने केले दुर्वानपण, पावला केवी गजानन, सत्कथा ही सांगे संपूर्ण, जैने महान दुरिते दग्ध होती, सप्रेम एकता मुनींची वाणी, सूत आनंदनिया मनी, वदता झाला तये क्षणी, दुर्वा महिमा तो अद्भुत, दुर्वा महिमा करिता श्रवण, निवारे तत्काळ भवबंधन, संकट विघ्ने निरसोन, पाप निर्मूळ होतसे, दुर्वा अर्पिता गणेश प्रती, अष्टमा सिद्धीसी काय होय प्राप्ती, स्वरूपता पावे तयासी मुक्ती, न होयच कदापि, अनंत सहस्त्र कपिल दान, यात्रा यज्ञ आणि तीर्थी स्नान, याहून या दशश गुण पुण्य प्राप्त होय श्रवणाने, दुर्वांकुर महिमा हा अत्यंतभूत, वर्णिता शेषही झालेसी कुठित, तरी मै एकमुखाने निश्चित, केवी वर्णू शकेन, एका दुर्वा सच्चिरतासी, कृतिवर्य तात वेद विधीसी, नमोनिया पादंबुजासी, प्रार्थोनिया पुसे आनंदे, दुर्वांची काय या म्हणून कराव्या हा गणेशार्पण, दुर्वा वाचोनी अर्चन काय म्हणून न करावे, तरी दुर्वासम वस्तू का नसे पाही, त्रलोकी नसे दुजी काही, या संशय थोर वाटतो देही, यैनाने न भ्रमलेसे, यास्तव संचारित सांगून, स्थिर करी माझे मन, विधीने तयांचे वाक्य ऐकून, वदता झाला ते काळी, दुर्वा सर्वे
पुण्य तुळितांनी अन्य नसे राया मानी दुर्वांपणे मोक्षदानी अविनाश पद देत असे दुर्वांची श्रेष्ठ सर्वात असती यास्तव दुर्वा लागी वेद वर्णिती दुर्वापासून अमृत उत्पत्ती दुर्वा मनोरथ पूर्ण करी दुर्वांकुरे अर्चिता एकदंत या सम अन्य अन्नसे पुण्यवंत तो तरेल हे नवल असे सत्य तयांच्या दर्शने भोवत तरती तया अंगीचा लागता वात महत् पापती की होती मुक्त दुर्वा महिमा हा अत्यंभूत किती म्हणून वर्णावा न कळता घडता दुर्वांपण निष्पाप होय तक्षण न लगे योग याग तीर्थाटन ध्यान मुद्रा समाधी तरी सत्कता आता एके राया संशय सर्व वारोनिया स्थिरता चित्ती करोनिया श्रम नरंद्री सांठवी क्षिपा तटाकी अवयती पुरी तेथे सुलभ नृपती राज्य करी परम सुशील परोपकारी भूइंद्र जो प्रत्यक्ष सुस्वरूप अति सुंदर मनमत की तो रोहिणीवर तेजस्वी जैवी भास्कर उपमासाच्या साजेत्या प्रतापी केवळ द्वाग्न समरांगीने न ढळे ढान युद्ध कैशल्य लक्षुण रूपमाता डोलविती शरणागती सुरक्षिती गो ब्राह्मणां प्रति पाळित अन्नदाने तृप्त करीत भगवत भजनी सादर करीत नित्य लिंग अर्चन संत सभक्तांसी सदा लीन आनंदे पर करी प्रजा पालन स्वकीय प्रजे प्रमाणे समुद्राम नामे तयाची कांता महान साध्वी पतिव्रता जेचा मुखचंद्र विलोकिता रोहिणीपती लज्जित कटिभागा ते लक्षोणी केसरी लाजे अंतकरणी नेत्रकमलासी लक्ष्मानी लक्षोणी मुग्र हे लज्जा पावती गमन गती लक्षोणी करी धुळी आघाली मस्तकावरी अधर प्रांत हा प्रवाळ परी दंतशुभ्र लखलखती ऐसी नारी उत्तमा पद्मिनी पतिव्रत माझी शिरोमणी सुशील शुभ गाजी पुण्यखानी शिवार्चन करी नेमाने पती सेवेशी तत्पर भगवत भजनी रंगले अंतर अतती येता करी आदर अन्नतयासी अर्पोणी ऐसा राव पुण्यवंत राज्यात दुःख नसे किंचित यथाकाळी मेघ वर्षत सदा आनंद घरोघरी राज्य करिता वैभवयुक्त कल्याण चित्ती प्रजा समस्त परी देवयोग हा विचित्र न चले त्यापुढे कवनाचे राव नित्य नेमे आनंदानी अर्चित असता शूळपाणी ऐशा समयी तये क्षणी नवल झाले अद्भुत मधुसूदन नामे द्विजवर महान तपस्वी योगेश्वर तेजस्वी जैवी दिनकर जमग्न भृग सारिखा अंगी नसे क्षमा शांती कोधिष्ठ जैवी उपापती तयांची ही देवगती फिरली असे ते काळी उच्चित वेश अवलंबून वल्कले करोनी परिधान दुर्गंधीच्या योगे करून कोणी समीप न येती ऐशा कुचित स्वरूपासी धरुणी पातला वेगे राजसदनी राव असताव देवार्चनी तया समीप येतसे राये तयासी लक्षुण केले तेव्हा हास्यवदन मग सन्मुखत्वरे येऊन करीत नमन ते काळी नृप हासला स्वरूप लक्षुण यास्तव नवदे कदा आशीर्वर्चन चरणी पुन्हा करिता नमन सर मागे येते काळी दंडसा करिता नमस्कार क्रोधावला तेने योगेश्वर वदता झाला दुष्टोत्तर रायासी सन्मुख लक्षुणी अतिथी येता सदनी हासलास माझे स्वरूप लक्षुणी महापापी तू दुर्गुणी अपमान करीसी द्विजांचा राजमंदे बहु मातलासी आपपर मनी न जानसी संत भक्तांचा उपवास करती विचार न करीसी स्वमनी ते मी तव दरिद्रे वस्त्रहीन उपवासांनी झालो क्षीण त्यातून कुंचित स्वरूपता पाहून उपमर्द केला पै माझा म्हणून या तू माते चित्ती आनंदे हंसलासी तू दुर्मती विषयांधता जडली चित्ती मानसी ना द्विजांसी वदता ऐसे क्रोधातूर तृप्त झाले तेव्हा शरीर दिसे प्रत्यक्ष वैष्णव नर मुख न लक्षवे ते हा निर्धार ते काळी क्रोधे वदे तक्षणी मक्षाप भोगी आता धनी मदांध तू पापखानी वृषभ होई झट आता शाप माझा हा निर्धार टाळू न शकती हरिहर जोवरी चंद्र दिवाकर तोवरी भोगी अक्षयी राये एकता शापवानी भयभीत बहु झाला मनी तेव्हा क्रोधावलीसी राज कामिनी द्विजांस सन्मुख लक्षोनी म्हणे रायाचा किंचित असता अन्याय तू थोर केलासी आता अपाय महान अज्ञानी तू मुनिवर्य क्षमान धरली अंतरी अविचारत्वा बहु केलासी वृथा वदवलासी ह्या सापासी क्षमान धरली निजमानसी उत्तम कोळी उपजोनी केलास सर्वांस थोर घात ज्ञान नसे तू किंचित महापापी तू अपवित्र दया नवसे अंतरी व्यर्थ केले तव तापाचरण भगवत भक्त नवसे ब्राह्मण गुरु उपदेशावरी संपूर्ण मुक्तिका आजी लोटली
व्यर्थ विप्रकुळी जन्मलासी डाग लाविला स्वकुळासी तरी घेई आता मत्शापासी झोका अलोट हरिहरा गंधर्व होय तू झट आता महाखळा निर्दया यतिता ऐसी शापोक्ती श्रवणी एकता तेने विप्र तप्त झाला जेवी घृत शांपिला हुताशन ही अहिंसे खवळविले दगचोन की मृत्यू सबळेंच कल्पुन विषप्राशान केलेसे किंवा हरी असता निद्रिस्त तयाची बळेचे केले जागृत तेवी मुनी लागी निश्चित तप्त केला बहुतेकाळी तेव्हा आरक्त नेत्र क्रोध थरथरा शरीर कापत जेवी मध्यानांचा आदित्य तेवी भासे लक्षिता म्हणे राज्य मंदे बहुमातलिसी छळीसी गर्वे सत्पुरुषास सुशील नसती तू खास लास प्रत्यक्ष भाससी पतिव्रता एकमी एक असे थोर हा गर्व तुझला झाला फार न करिता मनी विचार दुष्ट शब्द हे बदलसी महिमा माझा न जाणोनी शापिले माते चांडाळणी याचे पाप येचे क्षणी भोगी आता निद्रये मदांधगे झालीस भारी यास्तव बदली दुष्ट वैखरी तरी चांडाळीन हो तू सत्वरी उच्चित उपासी मच्छापे एकता शापवानी या रावद चपला अंतकरणी आजी मी द्विजा लागी नेनोनी नाश पावलो सर्वस्वी देवयोगे असे हा विपरीत तेने भ्रमित झाले माझे चित्त संचित होते जैसे लिखित ते बिघडले एकाळी राव होता चिंतातुर तू गुप्त झाला योगेश्वर येता नगराबाहेर खर झाला तक्षणी तेव्हा स्त्रियेसह धरार मन अदृश्य झाला न लागता क्षण नगर प्रदेशी येती जाण विप्रशापे करोनी शाप दारुण परम दुस्तर ऋषभ झाला राजेश्वर राजकांता ही सुंदर चांडाळीन जाहली पूर्वीचे तिघान राहिले स्मरण ओळख गेली सर्व लोकून अन्न उदवाचुतून भोगता दुःख तिघेही ग्रामात फांकली तेव्हा मात आक्रोश करीती जन समस्त तेव्हा त्वरे धावती आप्त सचिवा समेत ते काळी प्रजा आत्तावती सर्व मिळून राज्य स्थापिली राजनंदन एक विचारे करून करीत पालन तयांचे इकडे खर वृक्ष टांगलाळी कष्ट भोगिती तये काळी कर्मरेषाही महाबळी भोगल्या वाचूनी न सुटे 84 लक्ष सर्व जीव त्यातून नरदेहा पूर्व त्यातूनही ही पूर्व पुण्याची ठेव उत्तम वर्ण प्राप्त होय त्यात परोपकार आणि गुरु सेवन दया सुनीती देवार्चन गोवी प्रतिपालन अभेद बुद्धी अखंड दान धर्म तीर्थाटन संत भक्त गुरु सेवन ऐशा परी होता वर्तन तयांचे पूर्व कर्म पालटे तरी त्रये आचरले या कर्मासी परी संचिते नोडिले तयासी देवयोगे हा कवनासी न सोडी कदा प्राणिया देवयोग हा पुन्हा फिरला जाळुनी सर्व अनुरोधला देवयोग त्रयांसी सहाय्य झाला आचरणाच्या योगाने जेवी मृताची या मुखात देव घाली तसे मृत की गार म्हणून या देत होताची त्रयशापयोगे करून दुःख भोगिता कित्येक दिन तो पूर्वकर्मेचा निरसन स्वधर्म आचरण करता तेव्हा मासा माझी उत्तम मास भाद्रपद अतिसुरस त्यात शुल्क चतुर्थीस सूर्यसिंहास असेपा वरद चतुर्थी ही विख्यात या दिनी अर्चिती एकदंत त्रैभुवनी लोक समस्त मृण्मय मूर्ती अर्चिती गुडिया तारेन घरोघरी मखर निर्मित परोपरी तयकर्धरी स्तंभ जोडिलेवरी सुने गुंफिती मनोहर मध्ये स्थापुनी दिव्य सिंहासन त्यावरी मुन्मय मूर्ती स्थापून सद्भावे अर्चिती गजानन षोडोपचारे करुणी वाद्यध्वनी करीती मधुर मृदंगध्वनी धीमी धीमी कार सनयांचे नाद सुस्वर स्वरमंडळादी सादर गाती गणेश लीला सद्गुण करीती कथा पुराण श्रवण ताळ मृदुंग वाजवून नाचती आनंदे करुणी सुखवाने बहु निर्मोण मोदक लाडू जे अति मान्य अनेक पक्वाने करून ब्राह्मण भोजन करिताती आनंद ऐसा चहुवर्णे रतले सर्व नामस्मरणी सद्भक्त दर्शनासी येऊनी चरणी माता ठेवती ऐसा आनंद त्रयभुवनी सद्भावे अर्चिती चिंतावणी दुःख चिंता त्या लागुनी स्पर्श न करी सर्वथा उत्साह समयी निभोदरी मेघ आनंदे गर्जना करी वर्ष तसे मुसळधारी विद्युलता चमकती मौदानी अनंत जन्माची पापे संपूर्ण भस्म होती न लपता क्षण ऐसे चतुर्थीचे ह्या महिमान पूर्वकर्मासी दूर करी चांडानी ही ऐशी समय पुरीत पुरविशले तेव्हा पाही अंगेची दुर्गंधी हे समय येतसे तेव्हा सर्वांचे वल्कले विष्टित दुराचारी क्षुधा पीडित घरोघरी मृतिका पात्र घेऊनी करी तो मेघ वर्षा होतसे सदना आड उभी राहत भिक्षा घरोघरी मागत कोणी अन्न नतिये
घालित व्रत चतुर्थीक म्हणून अन्न न घालिती कोणी देसी देसी हाकलोनी कष्टली ग्रामी फिरोनी अन्न न मिळे सर्वथा क्षुधेने पीडित झाली बहुत ऐशा समयी मेघ वर्षत उभे कोणी न राहू देत सदना आड श्रेयासी श्रमोनी ऐसे बहुत परी ग्राम त्यागोनी येत बाहेर तो वेग शमला ते अवसरी विलोकित सती चहुंकडे देवालय पडले दृष्टीच तो हेमा सम झळके कळस कळसी पातका अति सुरस वादे वाजती अपार चंद्रानन धडकती भेरी नाद कोंदला न भोदरी ऐसी लक्ष्मी दुराचारी देवद्वारी पातली तेसी आनंद दाटला भारी उभी राहिली देवद्वारी समीप येतसे ते सत्वरी हळूहळू ते काळी उभी सन्मुख राहुनी नामध्वनी एकता करणी तन्मय झाली तये क्षणी गणेश नामे ती काळी अभ्र गेलेसे निर्सून दिव्य पडले सूर्य किरण नाम महिमा अति गहन करिनवल भगवंत अति उत्तम हे चतुर्थी व्रत या समदुजे नाही निश्चित थोर असे हे सकाळ व्रतांत कळता न कळता घडले जरी सर्व तिथीची की असे रमाता या दिनी चतुर्थी व्रत घडता निर्सोनी सकळ दुरिता सायुज्यता प्राप्त होय भक्त अंगीचा तिज लागता वात झाली तेव्हा दोषमुक्त तेव्हा मुनी तेयसी प्रेमयुक्त वदते झाले ते काळी कवनाची तू अससी कवन कवन या ती कवन वर्ण हे सर्व आम्हांसी करी कथन उचित स्वरूप दिसतसे एकतावर्णी मुनिवाणी वदती झाली तये क्षणी चांडाळीन मी महापापिनी दुःख बहु भोगीतसे आजी मिळाले नाही अन्न कासावीस होतसे प्राण आले ही शुभोषा सुशोभा लक्षुण भिक्षा मिळेले म्हणून मुनीने एकता ते जीवानी तप्त झाले तये क्षणी वदती क्रोधे द्वापोनी जाई पापिनी इथे येथून असता तुझी हीन याती स्पर्श होईल आम्हा प्रती देवलिया ते निश्चिती उभी केवी राहिलीसी आजी चतुर्थी व्रत हे महान आमासी असे की आजी निरसन तरी दृष्टे मागसी केवी अन्न लज्जा सर्व काही त्यामागे वदने ऐसे ती प्रती क्रोध दंड घेऊन हाती धावले ते तरित गती मारावया तिज लागे लक्षोनी मुनीस कोपयुक्त चित्ती झाली उभय भयभीत दूर जाऊन या धावत मागे फिरोनी विलोकी चंडाळनी जाता दूरी मुनी पातले देवद्वारी कष्ट पावली बहु सुंदरी त्यात शिते कापथरा थरा वस्त्र एक अंगावरी ते परजन्य जैसे निर्धारी तेव्हा विचार करून दुराचारी काय करीती झाली ग्रामी सत्वर जाऊन शुक्षत्रुन आणिले जणी देवलया सन्मुख हो येऊनी वन्ही तृणासी लाविता पुढती दूर जाऊन या तृण आणि ती शेकावया तेव्हा देवयोगे तया ठाया वृषभ खर पातले द्वय येऊनी तृणा झोंबत तेव्हा दंडे पीडित उभयंता तव वेगे दूर पळता दंड द्यावा लागता येता सती ती पूर्वस्थळी तेव्हा द्वय पातले तिच्याजवळ तृणासी भक्षिता तये वेळी धावदंड घेऊन काष्टे ताडिता उभयंता प्रती तव ते पळती त्वरित गती क्रोधे दंड घेऊन हाती मागे धावे तयाचे देवलायसी सव्य घालून तृणासी झोंबती येऊन सती तडिता काष्ठांनी पुन्हा पळती सव्यभागी प्रदक्षिणा ऐशी गणेशासी घडती अनायासे त्रिवर्गासी तेने जळोनी गेल्या पापराशी झाल्या राशी पुण्याच्या तृणासी द्वय भक्षिता ताडिती एकमेकांशी पदघाता तुष्ट तृण हे येता जाता विखुरले द्वयांच्या ताडनांनी एकमेकांशी करिता मार तेव्हा सुटला थोर समीर ते करीत नवल विघ्नेश्वर तारावया त्रयांसी करीती एकमेकांशी पदमार तुटती बहुतक दुर्वांकुर त्यातून एक मस्तकावर जाऊनी पडला गणपतीच्या द्वयही भक्षिता तृणासी ताडती सती मग उभयांसी तेव्हा द्वयही पळती वेगेसी सव्यभागी मंदिराच्या पुनरपी झोंबता तृणासी चांडाळीतांदित उभयांसी पावली तेव्हा बहुश्रमासी मागे उभयांच्या धावता भक्षिता तृणासी येवोनी तेव्हा सुमृष्यभे शिंगे हानोनी क्रोधे खरासी पडले धरणी मार लागता शिंगाचा तेव्हा खरे साहोनी तयाचा मार तप्त झालासे तेव्हा फार ओठवणियात ओती सत्वर लत्ता दाडीला वृषभासी तृण टाकिता विखरून उभयंता जाडी तांडाळीन द्वयही देवद्वारी झाऊन ताडन करती एकमेका द्वांत युद्ध होता थोर वातयोगे उडोनी दुर्वांकुर जाऊनी पडले मस्तकावर गजाननाच्या ते काळी तेने दृष्टोनिया लंबोदर करावया त्रयांचा उद्धार विमान आणवितीचे सत्वर सायुज्यता पद द्यावया विमाने येतसे नवातून दिशा उजळल्या संपूर्ण वाद्य नांदे कोंदले गगन अप्सरा नृत्य करिताती दिव्य विमान लखलखती तयावर नभान पताका शोभवंती घटावर होतसे बहुत गणेशलीला गाताती विमान रूढ गणेशदूत भानुसम तेज अद्भुत चतुरबाहू विराजत आयुधे करी शोभती विमाने येता नवातुनी आनंदे विलोकित मुनी ते भुवर त्वरे येऊनी
स्थिर पाहुण्या श्री गणेश दूत झाले तेव्हा आनंदित साष्टांग करोनी दंडवत प्रार्थिती हस्त जोडोनी येथे आणोनी हे दिव्य विमान कोणाचा नेताचा धर ऋण हे सर्व करा आम्हासी कथन श्रवणवदित एकावया सद्भावे ऐसे वदतामनी दूत वदती आनंदोनी खर वृषभ ही चांडाळणी याते नेऊ पातल्या वदता ऐसे श्री गणेश दूत मुनी नमोनी वदती समस्त पूर्व पापांनी हे तिघे निश्चित हीनयोनीसी पावले पाप घडले इजपासून यास्तव झाली चांडाळीन हीनयोनीत पापचरण पुण्य आचरण न होय त्यातूनही अबला पाही सद्विचार स्त्रियांसी नाही ऐसे असोनी या देही कोणते पुण्य आचरले तैसे हे वृषभ खर पूर्व पाप हे अतिदुस्तर यास्तव हे पशु निर्धार कर्मयागाने योगाने जाहले या ते कष्ट केल्या वाचून अन्न पाणी न मिळे पूर्ण तरी त्रय व्यर्गाने कोणते पुण्य केले म्हणून नेतासे तरी हे पूर्वी होते कवन हीन योनीत का पावले जनन हे समूळ करोनी कथन संशय आमचा वारावा एकूण या मुनीची वचन दूत आनंदे करीती कथन त्रय हे महान पुण्यवान परित्र देवयोग विचित्र देवी पुढे होणार गती बुद्धी सत्तद्वत होतसे भ्रांती तीन चुके कल्पावती भोगल्याविन सर्वथा वृषभ असे हा सुलभ नृपती जो इंद्र प्रत्यक्ष भुवरती अवंतीचा हा जाननुपती पुण्यशील प्रतापी चांडाळीन ही समुद्रासती महात्मा साध्वी त्रय जगती इच्छा दर्शने पापी मुक्त होती पतिवृत्तांत शिरोमणी गंधर्भ हा मधुसूदन द्विजवर महातपस्वी योगेश्वर कुस्तीत रूप धरोनी सत्वर राजसदनी पातला राय कुस्तीत वेश लक्षुण गेले तेव्हा हास्यवदन तेने द्विजवर हा कोपून शाप दिदला रायासी विप्रशाप परसोनी तानी भूपस्त्री क्रोधावली मनी विप्रासी शापिले तक्षणी खरयोय हे मनोनी द्विजे शापली राजवनिता चांडाळीन झाली ही तत्वता शापयोगे पावले हे हिनता कर्मयोगे करोनी जन्म न झाला या हिनयोनी पावले शापानी त्रय हे पुण्यवात महाज्ञानी परदैव योग हा विपरीत वरद चतुर्थी आजी महान त्रयांनी अर्चली गजानन तेने तृष्टोनी या दयागहन निजपदा आर्णवी त्रयासी आजी यांच्या सद्भक्तीनी दुर्वांकुरे अर्चिनी मोक्षदानी यास्तव अनविती सन्निधानी ठाव द्यावया निजमती दुर्वांसम पुण्य नाही अनेक पुण्य दुजे नाही योग यागवरते तीही दुर्वे सम न होती मत पापे ही जी जाणती जी अनंत दुर्वा अर्पणे दग्ध होती समस्त दुर्वेचा महिमा अंत्यद्भूत किती मनोनी वर्णावा गणेशदूतांची एकतावानी मुनी आनंदे तयक्षणी तेव्हा दूत शब्द पडता करणी सन्न झाले तिघेही पालटला तेने शरीर भाव शापदेव योगी जडला सर्व उदेले तेव्हा त्रयांचे देव पूर्वस्वरूपाशी पावले सुलभ नृप आणि तत्कांता विप्रचरणी ठेविती माथ द्विज देणे तृष्टुनी चित्ता आलिंगित उभयांसी सुलभ आणि मधुसूदन समुद्रासती गुण निधान साष्टांगे निमिती गजानन संगन अंतरी होऊनी घेऊन या दुर्वांकुर सद्भावे अर्चिती मोरेश्वर झाले तात्काळ दिव्य शरीर गणेश दूता समान बाहेरील पवटली तेव्हा मात वळसा झाला थोर अग्रांत धावती प्रजाजन समस्त देवद्वारी ते काळी राजपुत्र पाप्त प्रधान धावती वाहने सर्व त्यागुण घालिती समस्त लोटांगण राव सन्मुख लक्षोनी समस्त लागता आनंदे चरणी प्रेमांबुदार सवर सवती नयनी प्रजाजनाचा प्रेमा जाणूनी भेटे आनंदे सर्वांसी प्रधान पुत्र आप्त जन तयासी मजसी तरी मान्य करोनी मम वचनासी सदनी आनंदे समस्तयासी भेटोनी धरा रमन आपणा जवळी बैसवूनी परी समाधान ते काळी तेव्हा रावे वदे सर्वांसी तुमचा वियोग न सहे मजसी तरी मान्य करोनी मम वचनासी सदनी जावे आनंदे समस्तांच्या दय करून पावला माते गजानन तरी अंतरी वदती मदसम मानोनी मम मद्दन नंदन करा रक्षण तयांचे सुतासी धरोणी करी तत्काळ घातला सर्वांची पदवी प्रजानन संतोषणी अंतरी वदती आनंदे रायासी सुलभ आणि मधुसूदन समुद्रासती गुणनिधान विमान रूढ होऊन स्वानंद पदे पावले दृष्टोनिया गजानन अचळ दिदले पद निर्वाण ऐसा दुर्वांकुराचा महिमा पूर्ण वर्णिता शेष वागला सत्कथा ही परम सुरस दूत कथिलेसी मुनीस देवी विधी वदता कृतवीर्य प्रार्थित आनंदे दुर्वा महिमा अत्युद्भूत एकता श्रवण झाले तृप्त तरी अनेक कोणी अर्चिला एकदंत दुर्वांकुरे करोनी आनंदे वदता धरारमन विदसी मोदक दातकला पूर्ण म्हणे धन्य तू भाग्यवान सत्कथा श्रवणी साठविसी दुर्वांकुर महिमा एक आता श्रवणे निरसे भव भय चिंता
पावे पद सायुज्यता अर्पिता दुर्वा गणेशासी दुर्वा समय या वस्तू पाळी नसेची कोटे भुवनत्रयी वच्चितार्थ सर्व प्राप्त होई श्री गणेश मस्तकी अर्पिता दुर्वांकुर अर्पिता गणेशासी प्राप्त होती पुण्यराशी सत्व स्वस्वरूपता देत त्यासी एक अर्पिता सद्भावे नित्य अर्चिता एकदंत सुरवर वंदिती तयासी समस्त दुर्वांकुर महिमा अति अद्भुत शुक्र कुसले नारदासी दुर्वा महिमा अतिगहन नारद शक्रासी करील कथन हे पुढील अध्यायी निरूपण भक्तजनी सेवावे चिंतामणी विजयामृत गणेश पुराणांचे समस्त सत्तता ही अतिपवित्र प्राशन करा आनंदे धुंडी पालका मोरेश्वरा पुराण पुरुषा तत्परा तत्परात्परा भक्तपालका जगद्धारा मंगलेशा श्री गणपती भक्तपालक तू मंगळमूर्ती वसोनी निज दास मनोरथी कथानक वदविसी श्री गणपती पावन करावया जगासी ब्रह्मानंदा विश्वव्यापका पूर्ण ब्रह्मिया श्री विनायका दयासागरा भक्तपालका जगदोद्धारा जगतपती इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री गणेश पुराणादि गणेश भागवत यातील सारांश परिसोत भक्त अष्टमोध्याय रसाळः इति श्री चिंतामणी विजय ग्रंथे अष्टमोध्याय समाप्तः श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः। आपणास जर हा अध्याय आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू लवकरच नवीन अध्यायामध्ये। तोवर स्वतःची काळजी घ्या आपल्या घरातल्यांची काळजी घ्या। श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।